सर्वसामान्यांना महागाईची झळ, घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांनी वाढ। मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941.50 रुपयांवर 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दरवाढ। मुंबईच्या एनएसआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट। मृत्यूमागे ड्रग सेवनाशी संबंध आहे का, पोलिसांकडून तपास सुरू। पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा, आळंदी मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात कारवाई। नशा केलेले अनेक तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात, पार्टी आयोजकाला अटक, अंमली पदार्थ जप्त। बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर दिपके स्वगृही परतले। कॉक्रोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारला 7 दिवसांचं अल्टिमेटम। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालं नाही, अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाले। सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। महायुतीत ऑल इज नॉट वेल। नवी मुंबईत शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही। महायुतीत शिंदेंना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा, सूत्रांची माहिती। छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता, तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा। आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीला देण्याची भुजबळांची भूमिका। भाजपच्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर राणांची वर्णी लागण्याची चर्चा। नवनीत राणांना खासदारकीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार, सूत्रांची माहिती। ठाण्यातील शहापूरमधील कार्यरत अभियंत्यांचा कराडमध्ये घातपात। पत्नी आणि मेहुणाने अभियंता लक्ष्मण मंडलेची हत्या केल्याचं उघड। कराडमधील अपघाताचा पोलिसांकडून 12 तासातच उलगडा।